नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधीबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. जसे की आपल्याला माहीत असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून रोजी मंगळवारी वाराणसी येथे वितरित केला होता. तर आता आपण सर्वजण 18व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असेल. या योजनेचा लाभ सध्या आपल्या देशातील जवळजवळ 9.5 कोटी शेतकरी घेत असून यासाठी सरकार 20,000 कोटीची मदत करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 18वा हप्ता कधी मिळणार आहे. जसे की आपल्याला माहीत असेल, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे एकूण 6,000 रुपये दिले जातात. ते पण आपल्याला DBTच्या माध्यमातून दिले जातात. या योजनेअंतर्गत मिळणारा निधी 5 ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आपल्याला तुम्ही जर PM किसानची वेबसाईट ओपन केली तर वेबसाईटवर सुद्धा ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देत आहे, त्या लिंकवर जाऊन आपण PM किसान या वेबसाईटवर जाऊन आपण ही माहिती स्वतःसुद्धा पाहू शकणार आहात. तर 17वा हप्ता वितरित होऊन आता जवळजवळ जूनपासून जवळजवळ 3 ते 4 महिने होत आहेत. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा होत नाहीत. आता याची कारणे काय असू शकतात? तर एकतर म्हणजे त्यासाठी आपल्या सर्व शेतकरी मित्रांनी eKYC पूर्ण केलेले नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने लवकरात लवकर eKYC करून घ्यायची आहे. आता ऑनलाईन eKYC कशी करावी? तर ऑनलाईन eKYC करण्यासाठी आपण PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन तिथून सुद्धा ही KYC करू शकणार आहात किंवा आपण आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन त्यांच्या मदत घेऊन सुद्धा ही ऑनलाईन KYC करू शकणार आहात. त्यामुळे आपण 5 ऑक्टोबरच्या अगोदर लवकरात लवकर ही KYC करून घेणं अगदी गरजेचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता त्याचबरोबर जर आपण या योजनेचा लाभ घेत असताना PM किसानचे पैसे जमा झाले की नाही याची माहिती घेण्यासाठी काय करावे लागेल? तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला pmkisan.gov.in वर जाऊन फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करून आपला तालुका, जिल्हा सर्व काही पहिल्यांदा जिल्हा निवडायचा, नंतर तालुका, गाव निवडून आपण गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावामधील सर्वांची नावे दिसणार आहेत जे ह्या योजनेचा लाभ घेत असतील. त्याचबरोबर आपण त्या लिस्टमध्ये आपले स्वतःचे नावसुद्धा पाहू शकणार आहात. आता एक प्रश्न आहे की PM किसानचे पैसे जमा झाले नसतील तर तक्रार कुठं करायची? जसे की आपण KYC केलेली आहे, सर्व गोष्टी आपल्या योग्य आहेत, तर तक्रार कुठं करायची? त्यासाठी आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रारसुद्धा करू शकणार आहात. त्यासाठी हेल्प डेस्क या ऑप्शनला क्लिक करा. तिथे आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या. त्यानंतर डिटेल्स ऑप्शनवर क्लिक करा आणि क्वेरीचा अर्ज मिळेल. त्यामध्ये आधार नंबर, बँक खाते नंबर, आपले आधार कार्ड, बँक खात्याची सर्व माहिती व्यवस्थित, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून द्या. समस्या काय आहे ते अगदी मोजक्या शब्दात लिहा आणि सबमिट करा. त्यातून आपल्याला आपल्या ईमेलच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलच्या माध्यमातून आपल्याला रिप्लाय येईलच. त्याचबरोबर जर आपल्याला हे सर्व काही करता येत नसेल तर आपण मोबाईल किंवा कॉलच्या माध्यमातून सुद्धा आपण मदत घेऊ शकणार आहात. तर त्यासाठी तुम्ही 0120602510 ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा 01124300606 वर सुद्धा आपण कॉल करू शकता किंवा दुसरा एक जो नंबर ह्या हेल्पलाईनसाठी चालू केला तो आहे 155261. या नंबरवर सुद्धा आपण कॉल करून आपल्या काही समस्या असतील किंवा आपले पैसे का येत नाहीत, सर्व KYC वगैरे केले असं येत नसतील तर आपण ह्या योजनेची माहिती आणि आपल्या समस्या इथं नोंदवू शकणार आहात. तर शेतकरी मित्रांना सरकारकडून ही खुशखबर देण्यात आली आहे की ह्या योजनेचा 18वा हप्ता आता 5 ऑक्टोबरला आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसंदर्भात आणखी काही प्रश्न, शंका असतील जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.